नमस्कार. मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने आपल्याशी संवाद साधताना मला अत्यंत आनंद होत आहे. आपलं विद्यापीठ हे भारतातील सर्वप्रथम स्थापन झालेलं विद्यापीठ म्हटलं जातं. 1857 साली मद्रास आणि कलकत्ता याचबरोबर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. आपल्या विद्यापीठाने अनेक रत्न या देशाला दिलेली आहेत. त्यात प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर जमशेदजी टाटा, हल्लीच्या उद्योजकांपैकी आदी गोदरेज, सुनील गावस्कर, त्याचबरोबर पु ल देशपांडे, स्मिता पाटील ते माधुरी दीक्षित अशा अनेक दिग्गजांनी आपल्या विद्यापीठात शिक्षण घेतलेलं आहे. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सुद्धा याच विद्यापीठाचे. मला अत्यंत आनंद होतो की मीही याच विद्यापीठाचा विद्यार्थी होतो आणि याच विद्यापीठामध्ये मी अध्ययनसुद्धा केलं. यातील सर्वात आनंदाचा जो काही काळ होता तो येथील शिकणं आणि शिकवणं हा काळ होता आणि हाच आनंद माझ्या कुलगुरूपदाच्या काळातही मला मिळवायचा आहे. त्यामुळे माझ्या विभागातच नव्हे तर विद्यापीठाच्या इतर अनेक विभागांमध्ये तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये मी वेळोवेळी जाऊन माझ्या ज्ञानाचा उपयोग आपल्या तरुण पिढीला कसा काय करून देता येईल याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. ते करत असताना आणि त्या व्यतिरिक्त माझा जो काळ असेल त्या वेळेमध्ये विद्यापीठातील माझ्या दालनाचे दरवाजे विद्यापीठातील सर्व घटकांना कायम उघडे राहतील. कोणालाही माझ्या भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागणार नाही असं मी मुद्दाम नमूद करू इच्छितो. गेल्या आठवड्यात म्हणजे 1 जुलै 2015 रोजी आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. आपल्याला अर्थव्यवस्था बळकट करायची असेल आणि डिजिटलच्या माध्यमातून समाज घडवायचा असेल तर त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ हे आपल्याला विद्यापीठातूनच घडवावं लागेल आणि ते आपल्या मुंबई विद्यापीठातून घडेल याचा मला विश्वास वाटतो. या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेट याची कास जर धरली तर डिजिटली शक्तिशाली समाज आणि एक ज्ञानाधारित अर्थव्यवस्था निर्माण होऊन भारताचा कायापालट होऊ शकेल असा मला विश्वास वाटतो आणि म्हणून मुंबई विद्यापीठ या प्रकल्पामध्ये अतिशय उत्साहाने सहभागी होणार आहे. अगदी सुरुवातीलाच आम्ही या प्रकल्पांतर्गत पूर्ण कॅम्पसमध्ये फ्री वायफाय फॅसिलिटी मुलांना कशी देता येईल याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज आपण ज्याला पर्सनल लॉकर म्हणतो किंवा डिजिटल लॉकर्स म्हणतो त्या माध्यमातून त्याची साठवण करून ते त्यांना त्यांच्या घरूनच कसे ॲक्सेस करता येतील याचाही प्रयत्न आपण करणार आहोत. असे झाले तर विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी विद्यापीठामध्ये अकारण खेटे घालावे लागणार नाहीत. त्याचबरोबर मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की मुंबई विद्यापीठ आणि मी स्वतः ट्विटर, ईमेल, यूट्यूब चॅनल किंवा फेसबुक अशा माध्यमातून दररोज आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहोत आणि तसं जर आम्ही करू शकलो तर आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं विद्यापीठाच्या माध्यमातून आम्हाला देणं शक्य होईल. हे करत असताना मला असं मुद्दाम सांगायचं आहे की मेक इन इंडिया, स्किल इंडिया किंवा क्लीन इंडिया यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता भासणार आहे. ईमेल किंवा यूट्यूब किंवा फेसबुक आणि व्हिडिओ क्लिप्स या माध्यमातून विद्यापीठ आपल्या भेटीला दररोज येणार आहे. तसं जर झालं तर त्याच्या माध्यमातून आम्ही आपल्याला विद्यापीठाचा गौरवशाली इतिहास, अतिशय उज्ज्वल वर्तमान आणि त्याचबरोबर विद्यापीठातील विविध विभागांमध्ये काम करणारे प्राध्यापक, त्याचबरोबर संलग्न महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेले प्रमुख प्राध्यापक आणि त्यांची उल्लेखनीय कामगिरी याच्याविषयीची माहिती आपल्याला उपलब्ध करून देणार आहोत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे विद्यापीठापासून अतिशय हाकेच्या अंतरावर असलेलं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कॉर्पोरेट जगत किंवा उद्योग विश्व यांना विद्यापीठाकडे कशा रीतीने आकर्षित करता येईल यासाठी विद्यापीठ पुढाकार घेईल. आज विद्यापीठाशी संलग्न अशी 700हून जास्त महाविद्यालयं आणि 100हून जास्त संशोधन संस्था आहेत. या सर्व महाविद्यालयांचा आणि संस्थांचा एक स्वतःचा गौरवशाली इतिहास आहे आणि स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. तर या महाविद्यालयांना आणि संस्थांना विद्यापीठाबरोबर त्यांचे संबंध कसे परस्पर पूरक होतील आणि त्याचबरोबर विद्यापीठाचा विकास आपण यातून कसा घडवू शकू यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. आज उच्च शिक्षणामध्ये अनेक आव्हाने आणि त्याचबरोबर संधीसुद्धा आहेत. आपल्या भारताचाच विचार करायचा झाला तर भारतामध्ये केवळ 7% विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येतं.
असं असताना उद्योग जगताची अपेक्षा आणि समाजाची अपेक्षा याची पूर्तता होणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते करत असताना सृजनात्मक नाविन्यपूर्णता आणि उद्योजकता याची सांगड घालून विविध अभ्यासक्रम कसे सशक्त करता येतील हे पाहणे जरुरीचं आहे. मी आपल्या विद्यार्थ्यांना एकच सांगेन की आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण आणि अर्थार्जन करत असताना क्रीडा, कला, अर्थकारण, समाजकारण, पर्यावरण आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी नवनवीन शिखरं पादाक्रांत करावीत आणि आपल्या विद्यापीठाचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव या जगात उज्ज्वल करावं. हे करत असताना आपण सर्व मला मनोमन आशीर्वाद द्याल आणि सहकार्य कराल याची मला खात्री आहे. माझ्या विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची मला अत्यंत आवश्यकता आहे आणि ते आपण कराल याची खात्रीही आहे. आणि म्हणून माझं बोलणं संपवताना 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्याला उत्तम आरोग्य आणि मनःशांती चिंततो. धन्यवाद आणि नमस्कार.